नाही, माझं तर स्पष्ट मत आहे. त्यांनी एकत्र यावं न यावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी राजकीय दृष्ट्या एकत्र येण्याचा निर्णय काय अजून घेतला नाही माझ्या माहितीप्रमाणे. जे काही आता अ, भाषांना घेऊन जे काही राजकारण चालू आहे, ते मला तरी न पटण्यासारखं आहे. आमच्या सरकारने भूमिका स्पष्टपणे जाहीर केलेली आहे, की मराठी ही भाषाच आपल्यासाठी प्राधान्य भाषा आहे. मराठी ही भाषाच कंपल्सरी केली गेलेली आहे. ती अनिवार्य आहे. प्रत्येक शाळेने मराठी भाषा ही शिकवणंच आहे. हिंदी भाषेला कुठलंही आपण कंपल्शन टाकलेलं नाही. हिंदी भाषेची सक्ती आपण कुठेही केलेली नाही. ही वारंवार घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील केलेली आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील केलेली आहे आणि आमच्या शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबांनी देखील केलेली आहे. मग नेमकं मोर्चाच्या माध्यमातून मागणी काय आहे? हेच आम्हाला अजून कळलं नाहीये. मग नेमकं मागणी काय आहे? आता मला तरी आठवतंय आम्ही जेव्हा शाळेत होतो, तर आम्हाला पण हिंदी शिकवलं गेलं होतं. आपण सर्व जे शिक्षण घेतलेलं आहात, आपण आपल्या सगळ्यांना हिंदी भाषा शिकवली होती की. मग नेमका तुमचा विरोध हा हिंदी भाषा असूच नये असा आहे का? तुमचं नेमकं म्हणणं काय आहे ते तरी कळू देत ना. म्हणून मला वाटतं फक्त महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या तोंडावरती हे भाषेला घेऊन केलं जाणारं राजकारण आहे. मुंबईमधल्या मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी, त्यांना आम्ही मराठीसाठी काहीतरी करतोय हे दाखवण्यासाठी हे सगळं चाललंय असं माझं तरी मत आहे. कारण एक स्पष्ट म्हणजे आपलं मी आता यादीच ती वाचून दाखवतो. आपल्या संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये 22 भाषांना परवानगी दिलेली आहे. 22 भाषा ह्या तिथे त्या त्या 8व्या ह्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये विशेषतः मराठी भाषा आहे, आपल्या मी राज्यातल्या भाषा म्हणतोय. मराठी भाषा आहे, त्याच्यामध्ये हिंदी भाषा आहे, त्याच्यामध्ये संस्कृत भाषा आहे आणि विशेष त्याच्यामध्ये कोकणी भाषा देखील आहे. मग कोणाला हिंदी भाषा नको हवी असेल त्यांनी कोकणी भाषा शिकावी. कोणाला हिंदी भाषा नको हवी असेल त्यांनी संस्कृत शिकावी. आपण कंपल्शन केलेलंच नाहीये ना. मग हे मोर्चे काढून नेमकं आपण काय साध्य करतोय? हे फक्त चाललेलं राजकारण आहे.